दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कमेंट केले त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमीचा सण मानला जातो। या वर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी आहे। एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाल नागाच्या बिलात घुसला। त्यामुळे त्या बिलातील नागाची पिल्ले चिरडून मेली। बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला। त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायका मुलांसह दंश करून मारले। त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती। शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोचली। त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती। मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला। तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला। ती स्वतः ते दूध प्यायली। तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले। नागाची पूजा करणे या विधीमागे नागाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागाचे महत्त्व समाजाला कळावे हा हेतू आहे। या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे। नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा। दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून त्यांची पूजा करावी। पूजेवेळी नमस्तु सर्पभ्यो एकेच पृथ्वी म्हणू ए अंतरिक्षे ए दिवी तेभ्य सर्पभ्यो नम हा मंत्र उच्चार करावा। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो। नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही। सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि सेंदूर लावावे। या दिवशी काहीही चिरू कापू नये, तलू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये। दिंड, पातोळ्या, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत असे अनेक संकेत आहेत। त्या संबंधीच्या विविध कथाही सर्वश्रुत आहेत। नागपंचमीला नाग अनंत, वासुकी, शेष, पद्य, कंबल, शंखपाल, कालिया, दक्ष यांचे ध्यान करताना नागाच्या मूर्तीची पूजा करावी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।